नमस्कार सर. नमस्कार. सर, बऱ्याचदा असं बघितलं जातं, की वर्कलोडमुळे सेक्शुअल ॲक्टिव्हिटीला कुठेतरी थांबा लागतो किंवा कुठेतरी स्टॉप होतं. आणि आजकाल बघतो जो व्यक्ती आहे, प्रत्येक व्यक्ती म्हणजे 10 व्यक्ती जर तुम्ही घेतले, त्याच्यापैकी 9 व्यक्तींना काही वर्कलोड किंवा मग काही टेन्शन, काही ना काही गोष्टी असतात. तर ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट तुम्ही ह्या गोष्टींना कसं बघतात? चांगला प्रश्न आहे, की आज मी पुण्याला प्रॅक्टिस करतोय 40 वर्षापासून. पुण्याला जे मॅक्सिमम जे माझ्याकडे पेशंट आहेत, ते आय-टी डिपार्टमेंटचे. बरं. आय-टी डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला मेंटल पण वर्कलोड जास्त असतं, फिजिकल नसतं. पण मी तुम्हाला नेहमी सांगतो, की सेक्शुअल लाईफ जी आहे, हे फिजिकली नसून हे मेंटल लेव्हलवर जास्त चालतं. जितकी तुमची मेंटल लेव्हल चांगली असेल, सायकॉलॉजी चांगली असेल, तितकं तुम्ही बेडमध्ये परफॉर्मन्स चांगलं देऊ शकता. तर जेव्हा केव्हा तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याचं म्हणजे हार्ड काम पण होऊ शकतं. जर दिवसभराचं एक 8 तासाचं काम असलं तर इज ओके. परवाच माझ्याकडे एक पुण्याला पेशंट आला. त्याचं काम होतं 12 तासाचं. आता 12 तास काम केल्यानंतर त्याला 1 ते दीड तास घरी जायला लागायचा आणि 13-14 तास झाल्यानंतर त्याला 8 तासाची झोप म्हटलं त्याला 1-2 तास निवांत भेटायची. तर असं त्याला शारीरिक थकवा आला, तर कुठे ना कुठे आपल्या लैंगिक आशेमध्ये त्याचा परिणाम जाणून येतोच. कारण की सेक्शुअल ॲक्ट करताना तुम्ही हे नक्की लक्षात ठेवायला पाहिजे, की तुम्ही शारीरिक किंवा मानसिक दोन्ही लेव्हलवर जर थकलेले असाल, तर त्या दिवशी तुम्ही सेक्स करणंच टाळावं. कारण की सेक्शुअल ॲक्टसाठी तुम्हाला एनर्जी पाहिजे, पॉवर पाहिजे आणि स्ट्रेंथ पण पाहिजे. आणि तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, स्ट्रेंथ आणि पॉवर हे तुम्हाला कमवण्यासाठी तुम्हाला जिमला जाणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की तुम्हाला जर मेंटल लेव्हलवर काम करायचं असेल, तर योगा आणि प्राणायाम तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण स्ट्रेंथ, पॉवर ह्या गोष्टी आपला म्हणजे किती मोठा उद्योगपती असेल, तरी तो पर्चेस नाही करू शकत. त्याला तुम्हाला स्वतःला कमवावंच लागतं. जर तुम्हाला खरोखर वर्कलोड जास्त असेल आणि कुठे ना कुठे तुम्ही फिजिकली किंवा मेंटली वीक पडत असाल, तर तुम्हाला वर्कआउट करणं अत्यंत गरजेचं असतं. ते मेंटल वर्कआउट करा. जसं की मी तुम्हाला योगा आणि प्राणायाम सांगतो आणि फिजिकल वर्कआउट करायचं असेल, तर खरोखर जिममध्ये जाऊन एक अर्धा 1 तास तुम्हाला व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण कुठे ना कुठे तुम्हाला सेक्शुअल ॲक्ट करताना स्ट्रेंथ आणि पॉवर आणि मेंटल स्ट्रेंथ ही पाहिजेच असते आणि ती जर अपुरी न पडण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर वर्क करावंच लागतं.